शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईत महाविकास आघाडीकडे 22 जागांची मागणी करणार अशी सूत्रांची माहिती। मुंबई प्रदेशची आज शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक। मुंबईत 2017ला शिवसेनेने जिंकलेल्या सर्व 84 जागा देण्यास भाजपचा नकार। भाजपचा मात्र सर्व 82 जागांवर ठाम दावा। शिंदेंच्या शिवसेनेला मात्र हव्या आहेत 125 जागा। कल्याण डोंबिवली शिंदेंच्या शिवसेनेकडून काँग्रेस आणि मनसेला खिंडार। माजी नगरसेवकांसह अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश। कल्याण डोंबिवलीत महायुतीच जिंकणार, शिंदेंना विश्वास। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळेंच्या आज जाहीर सभा। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका संपेपर्यंत कोकाटेंची खाती अजित पवारांकडेच राहणार। जातीय समीकरण साधण्याचं अजितदादांसमोर आव्हान। तब्बल अर्धा डझन नावं मंत्रिपदासाठी चर्चेत। नाशिकच्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणी दोषी ठरलेल्या माणिकराव कोकाटेंच्या अटकेची शक्यता कमीच। नाशिक पोलिसांचं पथक लीलावतीमध्ये। कोकाटेंना विश्रांतीची गरज, डॉक्टरांचं मत। आज कोकाटेंची अँजिओग्राफी केली जाण्याची शक्यता। नाशिकमधील शासकीय सदनिकांच्या गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंना शिक्षा। शिक्षेवर स्थगितीसाठी कोकाटेंची मुंबई उच्च न्यायालयात धाव। आज सुनावणी, न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांची अज्ञाताविरोधात तक्रार। खोट्या सह्या घेऊन जमिनीची कागदपत्र तयार केल्याचा दावा। संबंधितांवर कायदेशीर कारवाईचाही इशारा। एप्स्टाईन फाईल्समुळे भारतात राजकीय भूकंप होण्याची शक्यता। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी उल्लेख केलेली एप्स्टाईन फाईल्स आज अमेरिकेत उघडली जाणार। रोजगार हमी योजनेतून महात्मा गांधींचं नाव हटवण्याला तृणमूल काँग्रेसच्या खासदारांचा विरोध कायम। संसदेत रात्री 12 पासून धरणं आंदोलन। दुपारी 12 पर्यंत बसून राहणार। दिल्लीतील लाल किल्ला स्फोट प्रकरणात एनआयएची मोठी कारवाई। 9वा आरोपी यासीर अहमद डार अटकेत। बॉम्ब स्फोटाच्या कटात यासीर सक्रियपणे सहभागी होता अशी माहिती। मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आज वेळ अमावस्येचा सण। शेतात वनलक्ष्मीची पूजा आणि वनभोजनाचा आनंद। बांगलादेशात भारतविरोधी हिंसाचार पुन्हा उफाळला। शेख हसीना सरकारविरुद्ध आंदोलन छेडणाऱ्या उस्मान हादीच्या हत्येनंतर जाळपोळ। भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली शेवटची आणि 5वी T20 मॅच आज 2-1 ने आघाडी घेतलेल्या भारताला मालिका विजयाची संधी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।